20 तारखेला चिन्ह कमळ आहे, या कमळासमोरील बटन दाबून विकासाला मत म्हणून मला निवडून देऊन आपली सेवा करायची संधी द्यावी अशी इच्छा व्यक्त करतो। या राजेंद्रनगर मधून मला गुलाल लागणार आहे मला नक्की खात्री आहे, पण माझी ओळख महाराष्ट्राला आणि देशाला करून दिली असेल तर या कोल्हापूरच्या दक्षिणच्या जनतेने करून दिली आहे। सत्तेचा वापर गेले 2.5-3 वर्ष तुम्ही करत असताना तुम्हाला या लोकांनी निवडून दिलं, त्यांचा का तुम्हाला विसर पडला? मला रस्त्यावर उतरायला लागलं तरी चालेल, पण तुमचं प्रॉपर्टी कार्ड करून दिल्याशिवाय अंमलमाडी गप बसणार नाही। पण ज्यावेळी 1500 रुपये दिले त्यावेळी तुम्ही आमची चेष्टा केली, बाबा ही योजना लोकांना पुरेसी नाही, ही योजना तुमची फसवी आहे। जब तक सूरज चांद रहेगा तब तक संविधान इस देश में रहेगा। पण आज महाराष्ट्र सरकारने सांगितले लाडकी बहीण योजना ही तात्पुरती नाही, ही कायमपणे तुम्हाला चालू राहणार आहे। पण याला विरोध करणारी कोण असतील तरी काँग्रेसची मंडळी आहे। या काँग्रेसच्या मंडळींना तुम्ही या निवडणुकीमध्ये उत्तर दिलं पाहिजे। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। मी महायुतीचा उमेदवार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा, त्याचबरोबर महायुतीमध्ये असणारे सर्व घटक पक्ष आदरणीय आठवले साहेब असतील, सर्वच या घटक पक्षाचे सगळे प्रमुख मंडळी यांचं मी धन्यवाद मानतो, कारण एक विश्वास दाखवून मला या मतदारसंघाची तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आणि माझ्या माध्यमातून प्रश्न या दक्षिण विधानसभाचे सुटावेत, आपली सेवा करायची संधी त्यांनी मला दिली, त्याबद्दल या सर्व नेत्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो। कारण तुम्ही ज्या विश्वासानं मला या निवडणूक लढवण्यासाठी उभं केलंय, त्यासाठी इथं सगळ्यात महत्वाची जी शक्ती उभी आहे माझ्या बरोबर बसली आहे, ती सगळी स्त्री शक्ती आहे, तिलाही मी विनम्र अभिवादन करतो। कारण तुमच्याशिवाय येणाऱ्या 20 तारखेला किंवा 23 तारखेला जो मला गुलाल लागणार आहे, या राजेंद्रनगर मधून मला गुलाल लागणार आहे मला नक्की खात्री आहे, कारण आपल्या उपस्थितीमध्येच मला हे जाणवतंय। पण मी नुसता विजयी होणार नाही, पण मला थोडासा पाठीमागचा विषय आपल्या सगळ्यांना सांगायला आवडेल, कारण 14 ते 19 मला विजयी करण्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे। त्यात थोडंसं माझ्याकडून कसूर राहिली असेल, पण माझी ओळख महाराष्ट्राला आणि देशाला करून दिली असेल तर या कोल्हापूरच्या दक्षिणच्या जनतेने करून दिली आहे। त्यामुळे माझं आयुष्यभर प्रेम, मी आयुष्यभर आपला ऋणी असणार आहे, मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे। बंधूंनो, आपण या ठिकाणी सगळ्यांचं मनोगत ऐकलं, पण मला थोडंसं पाठीमागच्या विषयासंदर्भात बोलायला आवडेल, कारण आज सगळे तुम्ही उत्सुकतेने ऐकताय माझं भाषण। कारण गेले 15 वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेची सत्ता ही काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसच्या ताब्यात आहे। गेले 15 वर्ष झाले काँग्रेसचे प्रमुख नेते मंडळी आपल्यावरती एक विश्वास दाखवत आहेत आणि आपल्याला सांगतायत की आम्ही आपल्यासाठी खूप काय करून देऊ। आदरणीय जयंत पाटील सरांनी आपली भूमिका सांगितली। 14 ते 19 मी तर कोट्यवधीची कामं आपल्या या ठिकाणी केलेली आहेत, रस्ता असेल, ड्रेनेज असेल, पिण्याच्या पाण्याची लाईन असेल, पण त्यानंतर सुद्धा या भागामध्ये 19 ते 24 बघायला गेलं, ज्या विश्वासाने तुम्ही त्यांना निवडून दिलं, त्या विश्वासाने तुमचा त्यांनी विश्वासघात केलाय, मला या ठिकाणी तुम्हाला सांगायला आवडेल। कारण जी आश्वासनं दिली या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेला, त्यातलं एकही काम त्यांनी केलं नाही, कारण नुसती दिशाभूल करायचं काम केलं। तर ठाणेकर साहेब, तुम्ही पहिला मुद्दा मांडला की विश्वासघात केला। सत्तेचा वापर गेले 2.5-3 वर्ष तुम्ही करत असताना तुम्हाला या लोकांनी निवडून दिलं, त्यांचा का तुम्हाला विसर पडला? प्रामुख्याने गेल्या 6 महिन्यापूर्वी अंतर्गत विकास काम करत असताना मी स्वतः या ठिकाणी जाहीर केलंय की निवडणुकीच्या दरम्यान, निवडणूक नाही पण निवडणुकी नसताना सुद्धा मी आपलं प्रॉपर्टी कार्ड करून देणार, तुमचा निवारा नियमित करणार। ज्यावेळी आठवण मी करून दिली त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांना जाग आली आणि सांगितलं की बाबा हे मी नियमितीकरण करत असताना तुम्हा सगळ्या लोकांबरोबर मी स्वतः अंमलमाडी तुमच्या बरोबर जिथं ज्या ठिकाणी मला रस्त्यावर उतरायला लागलं तरी चालेल, पण तुमचं प्रॉपर्टी कार्ड करून दिल्याशिवाय अंमलमाडी गप बसणार नाही, ते मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं। कारण बरीच आश्वासनं दिली, बरीच भाषणं मी या ठिकाणी ऐकलीत, पण नुसती आश्वासनं। मला माता भगिनींनी नुसतं प्रॉपर्टी कार्ड करून तर द्यायचंच आहे, पण या ठिकाणी केंद्राच्या योजनेअंतर्गत जो लाभ तुम्हाला देता येतोय, तुमच्या घरांना जो शासनाचा निधी देता येतोय, तो सुद्धा मला या ठिकाणी तुम्हाला द्यायचा। बंधूंनो, गेले 50 वर्ष 60 वर्ष या काँग्रेसकडे सत्ता आहे, पण माझ्या स्त्री शक्तीचा सन्मान करावं त्यांना आठवलं नाही। कारण ज्यावेळी लाडकी बहीण योजना, तर आपल्या माध्यमातून तुम्ही बोलला, आज आपण जे देऊ शकतो ते आपण मागणी केली आणि मागणी केल्यानंतर ती तुमच्या खात्यावर जमा झाली।
पण ज्यावेळी 1500 रुपये दिले त्यावेळी तुम्ही आमची चेष्टा केली. बाबा ही योजना लोकांना पुरेशी नाही, ही योजना तुमची फसवी आहे, ही योजना तुम्हाला शेवटपर्यंत मिळणार नाही. पण मला अभिमान आहे या राज्याच्या तिन्ही नेत्यांनी ही योजना देत असताना तुमच्या खात्यावर डायरेक्ट पैसे जमा केलेत. सर या, आपलं स्वागत आहे. आज उत्तम दादा येतील अशी आशा होती, पण तुम्ही आला. पण दादांची तुम्ही उणीव आम्हाला, दादा वसरड्यामध्ये आहे त्यामुळं सर इथं आले तेव्हा तुमचं स्वागत आहे. पण मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की आपण 1500 रुपये दिले त्यावेळी चेष्टा केली, 3 सिलेंडर दिले त्यावेळी चेष्टा केली, आनंद शिधा दिला त्यावेळी या सर्वसामान्य माणसांची चेष्टा केली. पण आज मी बघतोय की 70 वर्षात तुम्ही जे देऊ शकला नाहीत हे 10 वर्षात आदरणीय मोदीजींनी दिलं. ते देण्यासाठी, मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आज मोदीजींनी तुम्हाला 19 पासून 24 पर्यंत रेशन दिलं. 24 पासून येणाऱ्या 29 पर्यंत तुम्हाला रेशन मोफत देणार हे जाहीर केलं. पण आज महाराष्ट्र सरकारनं सांगितले लाडकी बहीण योजना ही तात्पुरती नाही, ही कायमपणे तुम्हाला चालू राहणार आहे. पण याला विरोध करणारी कोण असतील तरी काँग्रेसची मंडळी आहे. या काँग्रेसच्या मंडळींना तुम्ही या निवडणुकीमध्ये उत्तर दिलं पाहिजे. कारण जे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आहेत, या नाना पटोलेंचे सगळ्यात प्रमुख मंडळी जी आहेत, प्रमुख व्यक्ती आहे, यांनी नागपूर हायकोर्टामध्ये ही योजना बंद पडावी यासाठी याचिका दाखल केली. ज्यावेळी निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली त्या काँग्रेसच्या मंडळींनी पत्र दिलं की निवडणूक आयोगाला की ही योजना थांबवावी. आणि त्यावेळी या काँग्रेसच्या नेत्याच्या मंडळी, जे आमदार आहेत कोल्हापुरातले, जे काँग्रेसचे नेते मंडळी आहेत, त्यांच्यात फिरणाऱ्या सगळ्या लोकांच्या स्टेटसवरती ही योजना बंद झाली म्हणून अशी जाहीर केलं. का हो तुम्ही या स्त्री शक्तीचा सन्मान चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करत नाही? का हो तुम्ही बंद पडण्यासाठी प्रयत्न करता? आणि आज तुमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही महायुतीच्या सरकारनं 1500 रुपये दिले असताना आम्ही येणाऱ्या काळात 3000 रुपये देतो म्हणून तुम्ही जाहीर करता. अरे तुम्ही 60 वर्ष 60 रुपये देण्याची वृत्ती सुद्धा तुमची झाली नाही. तुम्ही या महिलांचा सन्मान राखू शकला नाही. आज आम्ही 3 सिलेंडर देतो तर ते 6 सिलेंडर देतो म्हणून तुम्ही सांगताय. याच्या आधी 1 सिलेंडर देण्याची तुमची वृत्ती झाली नाही. पण हे महायुतीचं सरकार हे तुम्हाला सातत्यानं देणार आहे. लोकसभेच्या निमित्तानं तुमची दिशाभूल केली की आम्ही या योजना राबवू, खटाखट तुमच्या खात्यामध्ये 8,000 रुपये पाठवू. पण खटाखट नाही, 1 रुपया दिला नाही. ज्या ज्या ठिकाणी या महाविकास आघाडीचं सरकार आहे तिथे या सगळ्या योजना बंद झालेल्या आहेत. मी असे बरेच व्हिडिओ येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला दाखवेन. तिथल्या सर्वसामान्य लोकांच्या, जनतेच्या ज्या व्यथा आहेत, ज्या विश्वासाने तुमच्यावर विश्वास टाकून तुम्हाला मतं टाकली, त्यांची दिशाभूल केली आणि जे सकारात्मक सरकार येणार आहे यामध्ये धूळफेक केली. महाविकास आघाड्यांचं लोकांचं एकच मत आहे, ज्या पद्धतीने लोकांना सांगितलं की संविधान बदलणार, पण मला देशाच्या पंतप्रधानावरती विश्वास आहे. ज्यावेळी 14ला देशाचे पंतप्रधान मोदीजी झाले त्यावेळी नतमस्तक या संविधानासमोर झाले आणि मगच त्यांनी पायरी चढली. ज्यावेळी राज्यसभा असेल, विधानसभा, लोकसभेचं सभागृह असेल, तिथे या संविधानाला सलाम केली आणि मगच त्याची पायरी चढली. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. 19ला सुद्धा हेच त्यांनी केलं आणि 24ला सुद्धा संविधानाला नमस्कार करूनच या ठिकाणी पायरी चढली. पण परवाच्या 2-3 भाषणामध्ये आपण सगळ्यांना, मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे, कारण संविधानाचा मुद्दा येतो. कोल्हापुरातले जे लोकप्रतिनिधी आहेत, जे काँग्रेसचे नेते आहेत, महाविकास आघाडीचे नेते आहेत, विकासावर बोलत नाहीत. कारण ते विकास करू शकले नाहीत. लोकांमध्ये दिशाभूल करायची आणि मतं मागायची. आज नवीन जो जाहीरनामा आणला यातलं एकही काम ते करणार नाहीत. आपलं मत चुकीच्या व्यक्तींना देऊ नका. जो तुमचा सन्मान मान राखू शकत नाही अशा लोकांना देऊ नका. पण आदरणीय देशाच्या पंतप्रधानांनी परवा सांगितलं, त्यांच्या 2-3 भाषणामध्ये तुम्ही जर ऐकलं तर त्यांनी सांगितलंय, जब तक सूरज चांद रहेगा तब तक संविधान इस देश में रहेगा, अशी भूमिका या आदरणीय देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं. मगाशी सांगितलं जयंत पाटील सरांनी किंवा त्यांच्या प्रमुख नेते मंडळींनी, आपल्या या समाजातल्या माझ्या सर्व मित्रांनी, ती नुसती दिशाभूल. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर घ्यायचं होतं, मला माहिती आहे, मला आठवतंय, कारण मीही तुमच्या माध्यमातून आमदार झालो आणि त्यावेळी सभागृहामध्ये ठराव झाला की लंडन मधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला असेल तर या महायुतीच्या सरकारने घेतलेला. म्हणून या ठिकाणी जो मी आज शब्द दिलाय, या ठिकाणी मी आपल्याला जी कमिटमेंट देतोय, येणाऱ्या 1 महिन्यामध्ये या राजेंद्रनगर वस्तीमध्ये जे जे महानगरपालिकेनं तुमचं पुनर्वसन केलंय त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून अंमल महाडिक तुमची घरं निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणार. हे नुसतं राजकीय आश्वासन नाही, तर यासाठी लढा करायला लागला तर तुमच्या लढ्यासाठी मी इथं उभं राहणार. हे मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. खूप आणि बरेच विषय आहेत, बऱ्याच अजून सभा पुढे आहेत. त्यामुळे सर मला असं वाटतंय की मला
तुम्ही थोडंसं 2 मिनिटं मार्गदर्शन माझ्या नंतर करावं आणि आभार मानावेत, उत्तम दादांच्या वतीने तुम्ही बोलावं. आज बरेच मला या ठिकाणी सांगायचं आहे. या ठिकाणी अंगणवाडी सेविका आहेत, यांचा मान सन्मान करण्याचं याच सरकारनं, माहितीच्या सरकारने आपल्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. जे शिक्षक आहेत, हे अनुदानित शाळांना शिक्षण देण्याचं, अनुदानित शाळेचं अनुदान देण्याचं काम कुणी केलं असं तर या महायुतीच्या सरकारनं केलेलं आहे. आज आपल्याला आरोग्याच्या बाबतीत असो, शिक्षणाच्या बाबतीत असो किंवा इतर सर्व गोष्टीमध्ये हे महायुतीचं सरकार तुमच्या बरोबर सुखादुःखात उभं राहणार आहे. कारण नुसता माझा पराजय 19 झाल्यानंतर मी थांबलो नाही, पण मी त्याच निमित्तानं सातत्यानं तुमच्यासाठी एक सेवा करण्याचं काम करत आहे. येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही मला एक आपला हक्काचा, आपला सहकारी म्हणून, माझे तर तरुण मित्र सगळे आहेत, कुठल्या भूलतापांना या 4-5 दिवसामध्ये खूप विषय तुमच्या समोर येतील, पण या कुठल्या आश्वासनाला, कुठल्या भूलतापांना बळी न पडता 20 तारखेला 1 नंबर बटनासमोरील चिन्ह कमळ आहे, या कमळासमोरील बटन दाबून तुमचा एक हक्काचा लोकप्रतिनिधी, तुमचा हक्काचा एक कार्यकर्ता, तुमचा एक सेवक म्हणून आपलं मत एक विकासाला मत म्हणून मला निवडून देऊन आपली सेवा करायची संधी द्यावी अशी इच्छा व्यक्त करतो. तुम्ही द्याल ही मला खात्री आहे. एवढं बोलतो आणि आपण सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद म्हणून आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.